पुसद तालुक्यातील आडत येथे मजुरांनी भरलेल्या 2 ट्रॉल्या पलटी होऊन भीषण अपघात, 1 महिला ठार, 9 मजूर जखमी। आज दिनांक 28 मार्च 2026 रोजी मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आलेली आहे। ऊस तोडीवरून आपले राहते घरी येत असताना घरापासून अगदी 2 किलोमीटर अलीकडे मजुरांनी भरून असलेल्या 2 ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने या भीषण अपघातामध्ये 1 महिला ठार झाली असून एकूण 9 व्यक्ती जखमी झाले असल्याची माहिती मिळालेली आहे। घटनेची प्राथमिक माहिती अशी की पुसद तालुक्यातील धनज, वेणी, धनसळ, मरसूळ येथील मजूर ऊस तोडीकरिता लातूर येथे गेले होते। ऊस तोडीचा हंगाम पूर्ण करून हे कुटुंब पुसद तालुक्यातील आपापल्या राहते घरी येण्याकरिता निघाले। दिनांक 27 मार्च रोजीच्या रात्री या मजुरांनी वारंगा फाट्याजवळ असलेल्या बस स्टँड येथे मुक्काम केला। सकाळी 6 वाजता पुन्हा मजूर घराच्या दिशेने निघाले। सकाळी अंदाजे 10:30 ते 11 वाजताच्या सुमारास मजुरांनी भरून असलेल्या 2 ट्रॅक्टर ट्रॉल्या धनज पासून 2 किलोमीटर अलीकडे अंतरावर असताना उतारामध्ये वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मजुरांनी भरून असलेल्या ट्रॉल्या पलटी झाल्या। नेमके या 2 ट्रॉल्यांमध्ये किती मजूर होते याची माहिती मिळू शकली नाही, परंतु त्यापैकी अभिषेक शंकर धुर्वे वय 5 वर्ष, मथुराबाई हळसे, सुनीता माधव गोहाडे, रामराव मारुती व्यवहारे, बालाबाई दौलत भडंगे, सुशीला दत्ता हाळसे, रेखा संतोष धुर्वे, अनिता संतोष ढंगारे, अर्चना राम व्यवहारे, विलास संतोष ढंगारे या 10 व्यक्तींना शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी सकाळी 11:30 ते 11:15 वाजताच्या सुमारास आणण्यात आले। येथे उपस्थित डॉक्टरांनी जखमींची तपासणी केली असता जखमींपैकी अर्चना राम व्यवहारे या महिलेस मृत घोषित केले। एकूण 9 मजुरांपैकी 2 व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना रेफर करण्यात आलेले आहे व उर्वरित व्यक्तींवर उपचार सुरू आहे। अशाच प्रकारची एक घटना 1 महिना अगोदर घडली होती। ऊस तोडीवरून पुसदकडे वापस येणाऱ्या गोपवाडी येथील मजुरांचा अपघात होऊन 3 मजूर व 1 चिमुकली यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि पुन्हा अशी दुर्दैवी घटना उघडकीस आलेली आहे। जर वेळीच पुसद मतदारसंघात मोठमोठे विकास कामाचे प्रकल्प आणले असते तर कदाचित या घटना घडल्या नसत्या, अशी तीव्र प्रतिक्रिया सध्या संपूर्ण पुसद तालुक्यातून उमटत आहे। तुम्हाला काय वाटते? नक्कीच तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा।